कोणाचं नुकसान झालेलं नाही. तुम्हाला नाही वाटलं तर काय असेल ती नोटीस तुम्ही फक्त देण्याचं काम करा. याच्यामध्ये जर आमच्या कुठल्याही हिंदू बांधवांना जर अटक झाली तर आज आम्ही खाली बसलो, पण जर कोणाला अटक झाली तर आम्ही पुढच्या तोंडाला बसणार, एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही या व्यक्तीवर आमच्या कारवाई होता कामा नये. त्यांनी सांगितलं आम्ही मुलगी घेऊन येतो, कुठं अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्याचं तिचं चॅटिंग होतं मीडियामध्ये दाखवलं गेलं. आता आरोपी ताब्यात नाही, मुलगी नेरली ताब्यात नाही, चॅटिंग आलं पहिली त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. बरोबर आहे सर. हे दुसरं गुण नाही, हे देणारा आदरच असतात. आदर गुण आलं आणि या प्रशासनाने हे सगळं कुठून येतं याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला हा सगळा घटनाक्रम पाहत असताना परत दुपारी काही चॅनलवाल्यांनी आमच्या ज्या भगिनीची बाईट दाखवली की मी कोणाच्याही बळजबरी आलेलं नाही, मी माझ्या मर्जीने आले असं ऐक. मी तर पाहिली नाही, पण आम्हाला आधीपूरला काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, काही लोकांनी पाहिजे असेल, काही चॅनलवाल्यांनी दाखवली असेल. आता मला सांगा काल केस कशात दाखल झाली? किडनॅपिंगची, म्हणजे अपहरण. आता ज्या व्यक्तीचं अपहरण होतं जो अपहरण झालं म्हणजे गुन्हाच काय अपहरणाचा, म्हणजे तो व्यक्ती त्याच्या ताब्यात. आता ताब्यात आहे म्हटल्यानंतर ते समोर सांगत तोच बोलणार. आता एखादा अतिरेकी आपण धरला, आपण कधी त्याचे व्हिडिओ व्हायरल करतो का? ह्यो असं असं म्हणला, आपल्याकडचा कुणी तिथं पडला त्याचा व्हिडिओ लगेच दाखवत असते आणि ते मला त्याचं बोलायला लावतं. आता ताब्यात असणारा व्यक्ती हा समोरची व्यक्ती सांगतात कशाच प्रकारे सांगणार. म्हणून त्या मुलीचा सुरू तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कायदेशीररित्या ती पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ काय अजून कुठलाही आमवरच्या संघाचा कुठला जरी व्हिडिओ आला तर तो अजिबात ग्राह्य धरायचा नाही. ही मुलगी काल हिंदू होती, आज हिंदू आहे आणि उद्या हिंदू राहणार याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. त्या आजरच्या बाबतीमध्ये सातत्याने सांगितलं जातं, आजर असा करतो, आजर तसा करतो. हा आजर नाही, हा आजगर झालेला आहे आणि त्याला याचं धाडस फक्त आणि फक्त प्रशासनाच्या सहकार्यामुळे चालू. त्याला जर कोणाचं सहकार्य भेटलं नाही तर तुम्हाला त्याची हिंमत होऊ शकत नाही. हा महाराष्ट्र आहे, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा धुरांची वळवळ ही फार काळ काही चालत नसते. आज कालपर्यंत घडलं, पण आज आपला समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. ज्या ठिकाणी एकत्रित होऊन त्याला पुढचं लक्षात येत आहे की आपल्याला एकत्र होणं गरजेचं आहे. माझ्या अगोदर अनेक लोकांनी सांगितलं की आपण सर्वांनी एक झालं पाहिजे, आपल्या लोकांनी सगळ्यांनी एक झालं पाहिजे. तिथं छोट्या छोट्या जाती पंथामध्ये आपण विखरलो गेलो. म्हणून तुम्हाला आमचं सांगणं राहील की आज आपल्याकडं या कुठल्याही देवस्थानमध्ये मंदिरामध्ये जात असताना आपल्याला कोणाला विचारलं जात नाही की तू बी कुठल्या जातीचे मग तुम्हाला प्रवेश आहे. आपल्याला फक्त आणि फक्त हिंदू असलं की आपल्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो आणि मंदिरामध्ये एखादा व्यक्ती गंध लावणारा तिथं असतोच. मग त्याला लक्षात येतं की हा आपला माणूस, दुसरा माणूस तिथं जातच नाही आणि आपल्या सुद्धा पलीकडच्या बाजूला जायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या काही काही लोकांना फार हौस असते उरूस करायची. तुम्हाला सांगतोय त्याचे दुष्परिणाम आहे. त्या हळूहळू आपल्यामध्येही मानसिकता पेरायची. गावात
की त्या धडक्यांना आपल्याला यात्रा करायला लावायच्या, उरूस करायला लावायची. जरी कुणी मांस जर खात नसलं तर आपल्याला गोड भात बनवायला लावतो. बरोबर ना? मलिदा बनव हे तुम्हाला सांगतो अजिबात कुठेही होता कामा. मग आज आपल्याला या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य घेतलं पाहिजे. कालपासून तुम्हाला सांगतो, ज्या वेळेसपासून घटना झाली आमच्यापर्यंत माहिती आली, तुम्ही आंदोलन केल्यानंतर त्या वेळेसपासून तुम्हाला सांगतो मनामध्ये प्रत्येक हिंदूच्या वेदना आणि रक्त सळसळत आहे. तुम्हाला सांगतो की अशी धाडस, असं हिंमत या महाराष्ट्रामध्ये कसे होऊ शकते कोणाची. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आम्हाला काही प्रशासनाने सकाळपासून सांगितलं की तुम्ही दोघं जण जाऊ नका. काय तुम्ही मागच्या यवतमध्ये गेले ना, असं झालं तसं झालं. अरे आमच्यामुळं काय झालं? तुम्ही काय करू नका, आमचे लोक काय करणार नाही. तुम्ही जर आमच्या माय माऊला हात लावला, आम्ही कसं बघत बसणार आहे? ऍक्शनला रिॲक्शन येणारच आहे. येवच काय तुझ्या कुठेही असू ते होणारच आहे. त्याच्यात काय आम्ही थोडी सांगतो कोणाला की असं करा तसं करा. पण या लोकांनी जर तुम्हाला सांगतो जर नीट झकमारी केली तर आपल्यावर ही वेळच येणार. कशा करता आपल्याला तुम्ही सगळे कालपासून बसलेले, कशा करता बसलो? आपल्या काय घरातलं कोणाचं वैयक्तिक का, पण आपला हिंदू समाजावर संकट आणि प्लॅनिंग चालणारे प्रत्येक षडयंत्र, या षडयंत्रावर तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रत्येकाने जागृत होणं गरजेचं. आणि जोपर्यंत आपण जागृत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपल्याला अशा संकटांना वारंवार वर्षानुवर्ष अशाच प्रकारे तोंड द्यावं लागणार. म्हणून आपल्याला उद्या जयंती आहे. महाराजांनी काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काय केलं, ते सगळ्या लोकांची इतिहास आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील वारंवार एखाद्या व्यक्तीचं धाडस का होतं, फक्त त्यांना माहिती की हे लोक एक नाही. पण आज दुर्दैव आहे ही घटना घडली, पण कुठल्या का व्हायना मार्गाने आपण एकत्र आलो. म्हणून तुम्हाला सांगतो की आपली ताकद, आपली शक्ती ही एक राहण्यामध्ये आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला सांगतो या प्रत्येक घटनेमध्ये कुठेही आपण छोटं जरी काय झालं तर तुम्हाला सांगतो ते आपण मिटून घेऊ नका. अजिबात कदापि कुठली जरी घटना झाली तर तुम्हाला सांगतो याला कदाचित काही जर झालं तर कुठल्याही भानगडीमध्ये कुणी जरी आलं तर मिटवायचं नाही. पहिली त्याच्यावर केस करायची आणि मग दुसरं काय करायचं, काय करायचं तुम्हाला आता लक्षात आहे सगळ्यांना. पण पहिलं काय करायचं, पहिली केस दाखवायची आणि दुसरं आपल्या मार्गाने त्याला मग काय करायचं करायचं. पण मिटवायचं तुम्हाला जाऊन कधीच नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक आपल्यामध्ये येतात, काही घटना झाली की पहिले बाजूला येतात आणि आपण मिटून घेऊ ते माफी मागायला तयार. हे असं हळूहळू करत करत तुम्हाला सांगतो ते धाडस ते त्यांचं वाढत जातं आणि त्याच्यानंतर असे प्रकारे आपल्या घरापर्यंत येतात. म्हणून आजची घटना ही घडलेली ही आपल्याकरता तसं अत्यंत दुर्दैवी आणि जसं तुम्ही सांगितलं की काळा दिवस, ही वस्तुस्थिती आहे. त्या दिवस म्हणजे आपण